आज ना आमच्या घरामध्ये खूप गडबड आहे. तर शार्वी ना आज रक्षाबंधनसाठी मस्त रेडी होते. मस्त तिला सलवार घातला आणि या सलवारमध्ये ती एवढी गोड दिसत होती ना. आणि पटपट म्हणलं तिला तिचे केस वगैरे विंचरून घेऊ आणि मस्त अशी छान केस वगैरे विंचरून घेत होती. आणि या लाईटच्या राख्या बघून तिला ना खूप मज्जा वाटत होती. तिला असं झालं होतं तिला कधी पहिला हे राखी घालते. आणि पावडर लावताना तिचं कायम चालू असते की माझ्या पायाला सगळ्यात पहिला पावडर लाव, टिक्का पायाला लाव, डोक्याला लाव. हे असं सगळं छान ती करून घेत असते. एवढं छान तयार झाली की तिला माहिती असतं मम्मा फोटोशूट करणार आहे आणि तिलाही फोटो वगैरे काढून घ्यायला खूप आवडतं. सो किती एक्सायटेड होती सगळ्यासाठी. शार्वीचा श्रीदादा रेडी होत होता तोपर्यंत म्हणलं मस्त रक्षाबंधनाची तयारी करून घेऊ. इथे छान मी रांगोळी काढली आणि आरतीचं ताट वगैरे तयार करून घेतलं. शार्वी दादाला राखी बांधण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि अशी मस्त ती राखी घेऊन सगळीकडे फिरत होती. रक्षाबंधन हे भाऊ बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि आज आमच्या घरामध्ये अगदी ते खरं ठरत आहे. शार्वीला तसं सांगेल सगळं तसं ती करत होती. शार्वीला श्रीला टिका लावायला सांगितलं तर शार्वीने स्वतःलाच पहिला लावून घेतला. शार्वीला स्वतःचा टिका लावून झाल्यानंतर इथे ती श्रीला बसायला सांगत होती आणि श्री सगळीकडे पळत होता. श्रीला फोटो काढायला आवडत नाहीत त्यामुळे आम्ही हळूच काही फोटो कॅप्चर केले. मस्त सांगेल तसं शार्वीने औक्षण करून घेतलं श्रीदादाला. आणि शार्वी या गोष्टीसाठी खूप उत्सुक असते औक्षण वगैरे करण्यासाठी. तिने दादाला राखी बांधली आणि तिलाही ती राखी हवी होती त्यामुळे शार्वीने स्वतःलाही राखी बांधून घेतली. दादाने तिला इथं गिफ्ट आणलं होतं त्यामुळे ती मस्त उत्सुक होती दादा आपल्याला काय गिफ्ट देतोय हे बघण्यासाठी. सो असा छान रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट केला.